हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. अजित पवारांच्या विमान अपघातासंदर्भात दिल्लीत आज रोहित पवारांची पत्रकार परिषद. अपघातासंदर्भात चालू असलेल्या चौकशीवर पुन्हा बोट ठेवण्याची शक्यता. राहुल गांधी आज भिवंडी दौऱ्यावर. 2014च्या भिवंडीतील प्रचारादरम्यान राष्ट्रीय स्वयंसेवक संघटनेवर केलेल्या वादग्रस्त वक्तव्याच्या सुनावणीसाठी राहणार हजर. तब्बल 20 वर्षांनी एकत्र आलेल्या ठाकरे बंधूंमध्ये वादाच्या ठिणग्या. राज आणि शिंदे भेटीवरून दोन्ही पक्षात जोरदार शाब्दिक चकमक, तर मनसेला स्वीकृत नगरसेवक देण्यासही ठाकरे सेनेचा नकार. विधान परिषद आणि राज्यसभेच्या प्रत्येकी एका जागेवरून मवियात जोरदार रस्सीखेच. ठाकरे आणि पवारांना संधी दिल्यास पक्षाच्या हाती काय? काँग्रेस नेत्यांचा सवाल. तर राज्यसभेची जागा आमचीच. आदित्य ठाकरेंच्या दाव्यानं वाद टोकाला. भिवंडी महापालिकेमध्ये काँग्रेसचा भाजपला शह. काँग्रेसच्या पाठिंब्यावर भाजप बंडखोर नारायण चौधरी महापौरपदी, तर काँग्रेसचा उपमहापौर. इंदापूरच्या भिगवणमधील तरुणीच्या अपहरण प्रकरणात मोठा ट्विस्ट. प्रेमसंबंधांमुळेच मुलासोबत पळून गेल्याचं मुलीचं प्रतिज्ञापत्र. मात्र आरोपांचं राजकारण सुरूच. अहिल्यानगरमध्ये अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करत 5 दिवस जंगलात डांबून ठेवलं. नराधम आरोपी गजाआड. लव्ह जिहादच्या आरोपांमुळे राजकीय वाद पेटण्याची चिन्ह. पुण्यासह पिंपरीत भटक्या कुत्र्यांचा प्रश्न ऐरणीवर. पुण्याच्या किरकटवाडीमध्ये भटक्या कुत्र्यांचा लहान मुलावर हल्ला. तर पिंपरीत गेल्या 8 महिन्यात 20,000हून अधिक जणांना कुत्र्याचा चावा. अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयानं ट्रम्प यांच्या टॅरिफला ठरवलं अवैध. कायद्यानं राष्ट्राध्यक्षाला टॅरिफ लावण्याचा अधिकार नाही, तर कोर्टाचा दावा अमेरिकेच्या हिताचा नाही. ट्रम्प यांचं वक्तव्य. नवी दिल्लीतल्या भारत मंडपममध्ये युवक काँग्रेसचं आंदोलन. AI इम्पॅक्ट परिषदेमध्ये कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी. कार्यकर्ते ताब्यात.